नमस्कार. आपण अनेकदा विचार करतो की आपल्या एका छोट्याशा चांगल्या कामाचा परिणाम खरंच किती दूरपर्यंत पोहोचू शकतो. चला तर आज एका प्राचीन कथेतून हेच रहस्य उलगडून पाहूया. हाच तो प्रश्न आहे ज्याच्या मुळाशी अंबजातक नावाची एक अद्भुत कथा दडलेली आहे आणि हीच कथा आपल्याला त्याचं उत्तर शोधायला मदत करणार आहे. ठीक आहे, तर मग थेट कथेतच जाऊया. गोष्ट सुरू होते जेतवनामधल्या एका मठात, जिथे काहीतरी खूपच असामान्य घडत होतं. असं काही जे रोजच्यासारखं नक्कीच नव्हतं. झालं असं की तो मठ सुख समृद्धीने जणू काही भरून वाहत होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्याचं मूळ कारण होती फक्त एक व्यक्ती. हो, फक्त एक भिक्खू. आणि गंमत काय होती माहितीये? ही व्यक्ती काही खूप मोठं महान काम करत नव्हती. नाही, अगदी साधी रोजची कामं. म्हणजे बघा, मठ झाडणं, तहानलेल्यांना पाणी देणं. पण हे सगळं ती व्यक्ती इतक्या सातत्याने आणि निस्वार्थ भावनेने करत होती की त्यातच सगळं सार होतं. आणि याचा परिणाम त्याच्या त्या एकाच्या निष्ठेमुळे इतकी समृद्धी आली की तब्बल 500 भिक्खूंच्या संपूर्ण समुदायाचं भरणपोषण अगदी सहज होऊ लागलं होतं. आता बाकीच्या भिक्खूंना हे कोडं काही केल्या उलगडत नव्हतं. म्हणून त्यांनी हाच प्रश्न थेट आपल्या गुरूंना विचारला. आणि गुरूंनी उत्तर म्हणून त्यांना एक भूतकाळातली गोष्ट सांगितली. गुरूंनी सांगितलेली ही गोष्ट आपल्याला थेट हिमालयात घेऊन जाते. अशा एका काळात जेव्हा तिथे खूप मोठं संकट आलेलं होतं. कल्पना करा, भयंकर दुष्काळ पडलाय. सगळीकडचं पाणी आटून गेलंय आणि प्रत्येक जीव पाण्यासाठी तळमळतोय. तिथे 500 ऋषींचा एक समुदाय होता. आणि या भयंकर परिस्थितीत त्यातल्या फक्त एका ऋषीला त्या तहानलेल्या प्राण्यांचं दुःख पाहवलं नाही. तो काही पावसाची किंवा दैवी मदतीची वाट बघत बसला नाही. त्याने स्वतःच पुढाकार घेतला, एक झाड तोडलं, त्याला पोखरून एक हौद बनवला आणि मिळेल तिथून पाणी आणून तो भरू लागला, त्या तहानलेल्या जीवांना पाणी पाजण्यासाठी. आणि हे सगळं करत असताना तो स्वतःला जणू पूर्णपणे विसरूनच गेला होता. प्राण्यांची तहान भागवण्याच्या नादात त्याला स्वतःच्या भुकेचीही पर्वा राहिली नाही. पण त्याची ही निस्वार्थ सेवा कोणाच्या नजरेतून सुटलेली नव्हती. आणि लवकरच या चांगुलपणाला एक असं उत्तर मिळालं ज्याची त्याने कधी कल्पनाही केली नसेल. प्राण्यांच्या लक्षात आलं की हा ऋषी आपल्यासाठी उपाशी राहतोय. त्यांनी त्याचा त्याग पाहिला आणि सर्वांनी मिळून त्याची काळजी घेण्याचं ठरवलं. त्यांनी आपापसात जणू एक करारच केला. पाणी प्यायला येणाऱ्या प्रत्येक प्राण्याने त्या ऋषीसाठी एक फळ आणायचं. आंबे, जांभळं, फणस, ज्याला जे काही मिळेल ते. ही जणू एक उत्स्फूर्त आणि प्रचंड मोठी कृतज्ञतेची लाट होती. आणि ही परतफेड इतकी प्रचंड होती की त्या फळांच्या ढिगाने तब्बल 250 गाड्या भरल्या असत्या. जरा विचार करा, एकटा माणूस एवढं कधीच करू शकला नसता, बरोबर? अगदी वर्तमानातल्या त्या मठाप्रमाणेच इथेही एका व्यक्तीच्या चांगुलपणामुळे संपूर्ण समुदायाला आधार मिळाला होता. आणि मग कथेच्या शेवटी त्या ऋषींचे जे प्रमुख होते, म्हणजे बोधिसत्व, त्यांनी या घटनेमागची मुख्य शिकवण सगळ्यांना समजावून सांगितली. हा श्लोक या कथेचं सार आहे. तो सांगतो की स्वार्थ बाजूला ठेवून आशेने आणि प्रामाणिकपणे जेव्हा कष्ट केले जातात तेव्हा फळंही अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त मिळतात. आणि मग गुरूंनी तो अंतिम दुवा जोडला, ज्याने सगळं चित्र अगदी स्पष्ट झालं. इथेच दोन्ही कथा एकत्र येतात. मठातला तो चांगला भिक्खू दुसरा तिसरा कोणी नसून तोच भूतकाळातला निस्वार्थ ऋषी होता. त्याचा चांगुलपणा जन्मोनजन्मी त्याच्यासोबत प्रवास करत होता. ही कथा आपल्याला हेच शिकवते की एका निस्वार्थ कृतीचा प्रभाव इतका दूरवर पसरू शकतो की तो संपूर्ण समाजाला पिढ्यानपिढ्या आधार देऊ शकतो. आणि ही कथा शेवटी आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपलं पुढचं चांगलं काम कोणतं असेल जे आपण या जगात करू शकतो?